नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला सागर राजपूत सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो। मित्रांनो, आज रविवार, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। चोपडा तालुक्यातील बैल बाजार हा फार मोठा असा असतो मित्रांनो। आपण मार्केट बघू शकता, हे बघा। आणि त्याचबरोबर आता एक नवीन बैल जोडी आलेली आहे, ती टेम्पोमधून उतरताना मी तुम्हाला दाखवतो। आपण बघू शकता, छान अशी बैल जोडी आलेली आहे मित्रांनो। आणि हा चोपडा तालुक्याचा बैल बाजार आता तुमचे 9, 9:15 झालेत मित्रांनो। आता सुरुवात होईल बैल बाजार भरायला। तर मी तुम्हाला बैलांसोबत हे पूर्ण माहिती देतो मित्रांनो, काय जेवढं होत असेल तेवढं बघू शकता मित्रांनो ना। आता आपण बघू शकता मित्रांनो, शेतकरी गाडीमधून बैल हे उतरतात मित्रांनो। ठीक आहे, बैल जोडी उतरल्यानंतर त्यांची दात किती आहे आपण शेतकऱ्यांशी विचारपूस करू शकतो। बघा मित्रांनो, कशी शांततामध्ये बैलांना उतरलं जातं। हे बघा मित्रांनो ना, हे बघा मित्रांनो, दोन्ही बैल एकच रंगाचे हे उतरले गेले मित्रांनो ना। मित्रांनो, आपण जी टेम्पोतनं बैलजोडी उतरली ती आपण ही बघू शकतो। उंच पुरं आणि एक रिंगी एक शिंगे मित्रांनो। ठीक आहे, आता यांचे दात विचारू दादा आपण। दादा किती दात आहे? 6 दात आहे दादा। दात दिखाव थोडं। 6-7 दात आहेत मित्रांनो, हे बघा। तरी काय किंमत आहे दादा? 1,10,000। बघू शकता मित्रांनो आपण। आणि त्यांचे पाय, ही त्यांची मागची साईड आहे मित्रांनो। छान अशी जोडी आहे मित्रांनो। चोपडा तालुका बैल मार्केट प्रसिद्ध आहे मित्रांनो। हर तालुका किंवा खेड्यावरचे आणि इथून 12-13 किलोमीटर वैजापूर आहे, आदिवासी एरिया मित्रांनो। त्यांच्याजवळचे फार छान असे गोरे किंवा बैल असतात। आणि आमच्या एरियामध्ये गावठी गोरे किंवा बैल असतात मित्रांनो। खिल्लारी ठल्लारी आमच्या शेतीकडे चालत नाही मित्रांनो, कारण की आमची चोपडा तालुक्याची जी शेती आहे ती भरकायची मित्रांनो। ठीक आहे, तुम्ही चोपडा बैल मार्केटमध्ये येऊ शकता आणि बैल बघू शकता मित्रांनो। ही त्यांची पोझिशन आहे। अजून एक वेळेस दाखवतो मित्रांनो। काय नाव आहे दादा? मकराम दादा यांची जोडी मित्र वरला। ठीक आहे मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओला। तोपर्यंत सर्जा बळीराजाला लाईक करा आणि आपल्या शेतकऱ्यांना व्हिडिओ हा शेअर करा मित्रांनो। ठीक आहे, जय हिंद जय महाराज।